नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर जिल्हा परिषद भरती रिझल्ट अपडेट महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। मित्रांनो, जिल्हा परिषदेचे आज पेपर संपलेले आहेत, तर याचे निकाल कधीपर्यंत लागणार आणि या ठिकाणी जॉइनिंग कधीपर्यंत भेटणार याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, जिल्हा परिषदेचे पेपर आजची लास्टची डेट होती आणि जिल्हा परिषदेचे पेपर आज संपलेले आहेत। तर आता जिल्हा परिषदेमधील आरोग्य सेवक, आरोग्य सेविका व ग्रामसेवक या पदभरतीचा निकाल कधीपर्यंत लागेल याची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर पहा मित्रांनो, परवा दिवशी एक महाराष्ट्र शासनाच्या ग्रामीण विकास विभागाने एक परिपत्र काढलं होतं। यामध्ये जिल्हा परिषदेमधील पशुधन पर्यवेक्षक या पदाचा निकाल लावण्यासाठी मित्रांनो या ठिकाणी इन्फॉर्मेशन दिली होती किंवा निकाल लावण्याचे आदेश दिले होते। तर मित्रांनो, त्याच्या दुसऱ्याच दिवशी निकाल या ठिकाणी टाकलेला आहे। याचाच अर्थ मित्रांनो, विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून गव्हर्नमेंट या ठिकाणी ज्या पदभरती आहे, पदभरतीला जे की ज्या पदभरती रखडलेले नियुक्तीसाठी त्याच्यानंतर ज्या विभागाचे निकाल बाकी ते निकाल लावणं, ह्या संपूर्ण प्रक्रिया वेगाने आता करताना आपल्याला दिसत आहे। या दृष्टिकोनातून मित्रांनो, अंतर्गत किंवा मिळालेल्या माहितीनुसार असं की जिल्हा परिषदेमधील आरोग्य सेवक, आरोग्य सेविका व ग्रामसेवक यांचे जे काही निकाल आहेत 5 जुलैपर्यंत यांचे निकाल जाहीर करण्याचे मित्रांनो या ठिकाणी सांगण्यात येत आहे। आता मित्रांनो, या ठिकाणी ज्यावेळेस जिल्हा परिषदेमधील पेपर 10 जूनला होणार अशी मी माहिती दिली होती। त्यावेळेस बऱ्याच विद्यार्थ्यांनी सांगितलं होतं की जिल्हा परिषदेमध्ये 10 जूनपर्यंत पेपर होणार आहे, प्रूफ तुमच्याकडे काय किंवा अशा स्वरूपाचे जॉब विचारला होता किंवा वेबसाईट ऑफिशियलवर कुठल्याही प्रकारे माहिती दिलेली नाही, तरी सुद्धा तुम्ही माहिती दिली। मात्र मित्रांनो, ठरलेल्या वेळानुसार मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तुम्हाला की विद्यार्थी मित्रांनो, ग्रामीण विकास विभागावर विश्वास ठेवा, एवढ्या वेळेस विश्वास ठेवा, हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं। 10 जूनला तुमचे पेपर स्टार्ट होणार हे सुद्धा सांगितलं होतं। त्यावेळेस बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला कमेंट सुद्धा केले होते की सर कोण्या प्रूफनं तुम्ही सांगता। तर मित्रांनो, यावर सुद्धा तुम्हाला विश्वास ठेवायचा, अगर नाही ठेवायचा तर ठेवा किंवा नाही ठेवा, याबद्दल मी तुम्हाला दुमत सांगत नाही। परंतु मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट अशी की 10 म्हणजे 30 जूनपर्यंत किंवा 5 जुलैपर्यंत मित्रांनो तुमचे निकाल या ठिकाणी जाहीर होणार आहेत। निकाल हे जाहीर होणार आहेत। आता मित्रांनो, येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्हाला समजणार आहे, परंतु निकाल हे मी सांगतो तुम्हाला 90% तरी तुमचे निकाल हे 5 जुलैपर्यंत लागण्याची शक्यता दाट आहे आणि 5 जुलैपर्यंत तुमचे निकाल लागणार हे मित्रांनो कन्फर्म आहे। त्यामुळे ज्या विद्यार्थ्याचे डॉक्युमेंट्स बाकी आहेत किंवा जे डॉक्युमेंट्स तुमचे काढायचे बाकी आहेत, तर ते सर्वांनी ते डॉक्युमेंटच्या तयारी लागा आणि लवकरात लवकर मित्रांनो तुमचे डॉक्युमेंट्स या ठिकाणी तयार ठेवा, जेणेकरून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला तुम्हाला बोलवल्याच्या नंतर तुमचा या ठिकाणी कुठलं डॉक्युमेंट्स कमी राहायला नको आणि तुमचा या ठिकाणी नंबर जायला नको, म्हणजे तुम्ही मेरिटमध्ये येऊन सुद्धा तुमचं पद या ठिकाणी हुकायला नको। त्यामुळे मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी आता जो काही तुमच्याकडे 10 ते 12 दिवसाचाच फक्त कालावधी, या 10 ते 12 दिवसामध्ये ज्या विद्यार्थ्याचं नॉन क्रिमिनल बाकी आहे त्यांनी नॉन क्रिमिनल काढून घ्या, ज्या विद्यार्थ्याचं डोमेसाईल बाकी आहे त्या विद्यार्थ्यांनी डोमेसाईल काढून घ्या। तर मित्रांनो, असे कागदपत्र तुम्ही या ठिकाणी जवळ ठेवू शकता आणि जर तुमचा नंबर लागला तर या ठिकाणी ते तुम्हाला शेवटी म्हणजेच मित्रांनो ह्या डॉक्युमेंट्समुळे तुमचं पद या ठिकाणी जायला नको, हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो, महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेली आहे। तर हा होता मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा। तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये तसं मेन्शन करा।